श्री दत्त महात्म्य अध्याय 30 कथाभाग। तो रागाने पत्नीला म्हणाला की चारी आश्रमात गृहस्थाश्रम हा श्रेष्ठ आहे. असे असताना तू 3 मुलगे व्यवहारात निरुपयोगी करून ठेवले आहेस. आता निदान या अलर्काला तरी भ्रष्ट करू नको. तिने सांगितले की राजाला जरी विपरीत वाटले तरी तिने तिघाही पुत्रांना वेदप्रणीत अशा योग्य मार्गावरच चालविले आहे. त्यांच्यामुळे सर्व वंशाचा उद्धारच होईल. पण राजाच्या इच्छेप्रमाणे ती अलर्काला सकल विद्या संपन्न करील. राजा आनंदाने निघून गेल्यावर तिने दत्तात्रेयाची प्रार्थना केली की प्रारब्ध योगामुळे हा पुत्र 66,000 वर्षे राज्य करील. नंतर मात्र दत्ताने त्याला पदरी घ्यावे. मग तिने अलर्काला सर्व प्रकारचे व्यवहारोपयोगी शिक्षण दिले. ते पाहून राजा समाधान पावला. अलर्क वयात आल्यावर त्याने अनेक विवाह केले. राजाने त्याचा युवराज्याभिषेक केला आणि वनात जाण्याचे ठरविले. राणी मदालसेने त्याच्यासोबत जाण्याची तयारी केली. तिने अलर्काला एक पेटी पूजेत ठेवण्यासाठी दिली आणि सांगितले की जेव्हा शत्रू प्रबळ होतील तेव्हा ही पेटी उघड आणि त्यात मी लिहिले आहे तसा वाग. अलर्काचा राज्यकारभार सुरू झाला. अशा प्रकारे 66,000 वर्षे निघून गेली. तेव्हा त्याचा थोरला भाऊ सुबाहू येऊन त्याने राज्यातील आपला हिस्सा मागितला. त्याला अलर्काने नकार दिला. उलट आपले खाऊन कृतघ्न झाल्याबद्दल त्याला दूषणे दिली. मग सुबाहू उठून तडक निघाला. तो थेट काशी राजापाशी आला. सुबाहूने काशी राजापाशी मदत मागितली. काशी राजा प्रथम अलर्कापाशी गेला आणि त्याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न सर्वतोपरीने करून पाहिला. पण अलर्काने स्पष्ट शब्दात नकार दिला व युद्ध करून वाटा घ्यावा असे सुचविले. परिणामी सुबाहू व काशीराजा ह्यांनी आक्रमण केले. युद्धाला तोंड लागले. अलर्काने पराक्रमाची शर्थ केली, पण सुबाहूची योगशक्ती काशीराजाच्या मागे असल्याकारणाने अलर्काचा दारुण असा पराभव झाला. नगरी उद्ध्वस्त झाली. मंत्री, सेनाधिकारी वगैरे सर्व शत्रूला शरण गेले. तेव्हा अलर्क घाबरला व अंतर्मुख झाला. त्याच्या मनाला पराजयाचे शल्य फार टोचू लागले. अशा परिस्थितीत त्याच्यासमोर एकच मार्ग होता व तो म्हणजे राज्य सोडून देऊन वनवास पत्करणे. अध्याय 30 श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. गुरु म्हणे शिष्यासी, असा कोपोनी पत्नीसी, राजा बोले अविचारेसी, प्रवृत्ती मार्ग निरत जो. ते तसे त्याचे वचन मदालसा परिसून, म्हणे कान देऊन ऐकावे माझे भाषण हे. हा उपदेश केला उचित, याने पितर समस्त निश्चये होतील मुक्त, हे वेदमत खास असे. पंथा नाही याहून मोक्षा जावया दुजा जाण, अतएव हाच श्रेष्ठ म्हणून वेदवचन ऐकिले. पितृभूतादी जे असती ते स्वकर्मे वाचती, काय जीवित मनुष्याचे हाती, केवळ भ्रांती घेती नर. जरी स्त्री धनादी भोगावे तरी वैराग्याने वागावे, या वेदवचना दोष द्यावे, मग पाखंड व्हावे वेदबाह्य. जो वेदमार्गे जाई तो कसा देवद्रोही होई, तोची तरुणी जाई तोची घेई कैवल्य. वैराग्ये संन्यास घेता, भिक्षार्थ परद्वारी जाता, केवी येईल हीनता, संतोष धरिता काय क्षीण. जरी पूर्वी येथे क्लेश वाटे तरी पुढे सुख होईल मोठे, प्रवृत्ती मार्गी जरी सुख वाटे तरी मोठे दुःख पुढे. आत्मा हाची मुख्य लोक, हा मिळावया नको लेक, प्रबोधपुत्र होता एक, मिळे आत्मलोक निश्चय. तेव्हा मी केले उचित, हे जरी तुम्हा वाटे विपरीत, तरी आता प्रवृत्तीनिरत चौथा सुत होईल हा. मी सर्व विद्या सांगत असे ह्यासी,
जरी विश्वास वाटे तुम्हासी, तरी हा असो मजपासी, ना तरी ह्यासी तुम्ही न्यावा. असे वचन ऐकून म्हणे तू करवी अध्ययन, पुन्हा येऊन पाहीन ठेवीन खात्री झालीया. असे सांगून जाई राजा. माता म्हणे ह्या आत्मजा, पुढे उद्धरी अधोक्षजा, अत्रिजा हा तुझ्या वाट्याचा. याला 5 उच्च ग्रह आले, म्हणून हे विघ्न आले. आता माझा उपाय न चाले, कर्म आले आड याचे. कोण अनादरील ग्रहा, 66,000 वर्षे हा राज्य भोगिता सोडील मोहा, तव न हा विरक्त होय. याचे दैव असे म्हणून या हा म्या अर्पिला तुमच्या पाया. ह्यावरी मग दत्तात्रेया करावी दया निश्चये. असी दत्ता प्रार्थुनी मग अलर्का बोलावुनी, वेदशास्त्र पढवुनी करी ज्ञानी व्यवहारी. धर्मार्थ काम साधन, वर्णाश्रमाचरण, षड्विध राजनीती लक्षण, प्रजारंजन कर्म सांगे. धनुर्विद्या सांगून केला व्यवहार निपुण, तया चतुरा पाहून भूपाचे मन हृष्ट झाले. मग अलर्क स्वयंवरी अनेक कन्यावरी, प्रख्यात झाला भूमीवरी धनुर्धारी धुरंधर. राजा पाहुनी पुत्रासी भ्रष्ट झाला मानसी, यौवराज्य देई त्यासी, स्वये वनासी चालेतो. मदालसा म्हणे रायासी, मी येते वनासी, असता समागमासी होईल मनासी आनंद. राजा तथास्तु म्हणे. मग निघता ती म्हणे अलर्का राज्य करी धर्माने, पुत्राप्रमाणे प्रजा पाळी. 66,000 वर्षे घेसी भूभार, अलर्का मग या उपर शत्रू उठेल दुर्धर. तेव्हा तुझे व्हावया हित, मी ठेविते हे लिखित. तववर पेटीत ठेवी गुप्त, जववरी शत्रू न उठतील. तववरी करी जतन, नित्य ठेवी पूजन, शत्रू उठताची स्मरून हे वाचून पाहेतो. तेव्हा हे वाचून तसे करिता आचरण, शत्रू जातील मित्र होऊन, साम्राज्य पावून सुखी होशी. असे अलर्का सांगून आशीर्वचन देऊन माता करी प्रयाण. चरण धरून पुत्र रडे. माता म्हणे सुता, तू मागे उलट आता, मी धरुणी पतीच्या व्रता सार्थकता करीन. सदा एकत्र सहवास न घडे नित्य जीवास, कर्माधीन खास असे निवास जाणबा. आता तुमचा योग सरला, म्हणून हा वियोग झाला. काय उपाय याला, आपुल्या मनाला सावरावे. असे तयासी सांगून माता जाई निघून, पतीसह वनी येऊन राहिली समाधान पाहुनी. मग अवसर पाहुनी पतीस बोध करुणी, पूर्ण विज्ञान ठसवुनी धन्य मानी आपणासी. असी धन्य ती सती, पतीला देई सद्गती. आपण घे विदेह मुक्ती, देव मानिती आश्चर्य. मदालसा धन्य सती, स्वये सेवुनी जीवन मुक्ती. पुत्रा देई सद्गती, दे सद्गती पतीला जी. सती चुडाला जसी, तारी निजपतीसी. मदालसाही तसी, नारी असी विरलची. प्रातःकाळी उठून ज्याचे करिता कीर्तन, सर्व पाप जाऊन अंतःकरण शुद्ध होईल. असो इकडे अलर्क प्रतापाचा जो अर्क, न वर्णवे ज्याचा तर्क. अधर्म संपर्क न करी जो, करी प्रजारंजन न दुखवी लोकांचे मन. ज्याला खुशी प्रजाजन, नित्य दान दे विप्रा. नाम घेता ज्याचे चित्त कापे शत्रूचे, अलंघ्य शासन ज्याचे करी दुष्टाचे खंडन. जो धर्मे दंड्या दंडी, अदंड्याते न दंडी. लोभे क्रोधे द्रव्य न जोडी, धर्म जोडी सदैव. करी शिष्टांचे पालन, दिना देई धन. पंगवांधाचे रक्षण, करी सदैव मन ज्याचे. अर्थे धर्म संपादी, धर्मे अर्थ संपादी. कोणा न करी भेदी, राहे आनंदी सदैव. धर्मार्था विरोधे करून करी काम पूर्ण, सदा राहे प्रसन्न. ज्याचे मन खिन्न नसे, तो करी सांग याग, कधी न होती व्यंग. परी वाढे ज्याचा राग, तया विराग न होईल. ऋतुकाली भार्यागमन,
यज्ञशेष मद्य मांस सेवन हे अपूर्व वेदवचन असे मानून वागे तो. असा तो राजवर्य नेणे विधीचे तात्पर्य. मानी स्वर्ग ऐश्वर्य कार्य न विचारी. मद्य मांस भक्षण आणि स्वभार्यागमन हे सर्वा मनापासून आवडे पूर्वसंस्कारे. फिरावे यापासून निवृत्ती व्हावी म्हणून वेदे संकोच करून हे विधान सांगितले. सर्व काल सर्व स्त्रियांते भोगीतील म्हणून नराते ऋतुकाली स्वस्त्रीते सेवावे असे वेद वदे. वर्जिता इतर स्त्रियांसी भोगिता स्वस्त्रियेसी हा एक संकोच नरासी वेद दावी निश्चये. माझी स्त्री म्हणून अहोरात्र करीतील गमन. ऋतौ भार्यामुपेयात म्हणून दुसरा संकोच केला हा. भय वाटावे म्हणून शास्त्रे केले शासन. ते उल्लंघिता दारुण नरक भय येतसे. येपी गच्छती रागांधा नरा नारी रजस्वला. पर्वण्यप्सु दिवा श्राद्धे ते वै नरकागामिनः. जरी द्वेषादिके करून किंवा अप्रीती मानून न करी भार्यागमन तया दोषवदे शास्त्र. ऋतुस्नाता तू यो भार्या सन्निधौ नाधिगच्छति. घोराया भ्रूणहत्याया पच्यते सन संशयः. ही केली व्यवस्था. हा अपूर्व विधी नसता मूढ हे तत्व नेणता आसक्तता ठेविती. मद्यमांस मैथुनापासून निवृत्त व्हावा जन असे शास्त्राचे प्रतिपादन. भूपनंदन नेणे तो. अनेक स्त्रियावरून ऋतुकाली करी गमन. पशुसंस्था करून मांसभक्षण करीतो. अग्निष्टोमादी करून नित्य करी सोमपान. म्हणे मी अमर होऊन स्वर्ग भोगीन निरंतर. अशी ज्याची कुबुद्धी नोहे तयाची शुद्धी. वाया जोडी उपाधी जाणे सुधी सुबाहू हे. सुबाहू म्हणे भ्राता संसारी बुडला आता. याला काढावा वरता तरीच बंधुता साजेल. हा न्याये राज्य करी यज्ञ याग दान करी. धर्मे वागे जरी तरी बहिर्निष्ठ सर्वथा. पशुभोग्य जे विषय ते सुख देतील काय. तरी ही भ्रांती होय याला उपाय करावा. अनर्थ करवी धन विषय भोगवी धन. गर्व ताठा करवी धन एक धन घात करी. तरी आता ध्यान सोडावे त्याच्या समीप जावे. त्याचे धन लुटावे मग विरागी होईल हा. असा निश्चय करून जडमूढता सोडून सुबाहू नगरी येऊन बोले वचन राजाप्रती. म्हणे मी ज्येष्ठ भ्राता मी राज्य करीन आता. हे न ये तुझ्या चित्ता तरी वाटा दे मला. अलर्क म्हणे तयाला पितयाने राज्य दिले मला. ते मी न देईन तुला तू जा तपाला वनांतरी. भूतळी राजा मी एक तुला देऊ काय भीक. तुला जड म्हणती लोक राज्यालायक तू न होसी. जरी तू क्षत्रिय अससी तरी युद्ध करी मजसी. घेई आपल्या भागासी ना तरी तपासी चालवणी. तुम्ही कपटी कळले आता हेची पूर्वी कळता तुमची बरीच व्यवस्था करिता येती यथार्थ. तुम्ही दीन म्हणून करीत होतो पाळन हे तुमचे कपटी मन आता कळून आले मज. तू आता येथून शीघ्र जा निघून. असे निर्भत्स वचन सुबाहू ऐकून फिरला. काशीराजापाशी जाऊन तया सर्व सांगून सुबाहू म्हणे साह्य करून द्या मिळवून माझा भाग. आम्ही एकापासून 4 झालो उत्पन्न. आम्हा तिघा अव्हेरून राहे राज्य करून एकला. मागता माझाही मला भाग देत नाही. याला शिक्षाही द्यावी मही हिसकुनी. तरी तू सहाय्य करी मी होतो पुढारी. तू किमपी अंतरी भय न धरी सर्वथा. मी योगी असे मनी आणीन जसे सिद्धीस नेईन तसे. जय वसे बरोबर. तया म्हणे काशीराजा मी मांडलिक राजा सार्वभौम बंधू तुझा.
तेथे माझा काय पाड. सुबाहू म्हणे तयासी, सहाय्य करावे दीनासी. हा धर्म तुम्हासी दिला असे ईश्वरे. तो धर्म स्वीकारिता, जरी धर्मयुद्ध करिता. रणी ये पंचता, तरी मुक्तता मिळेल. युद्धी शत्रू जिंकिता, सर्व राज्य ये हाता. स्वर्ग मिळे रणी मरता, उभयता तोटा नाही. मला राज्य मिळता, तुला न विसरेन सर्वथा. असे तया सांगता म्हणे आता ऐक सुबाहो. पूर्वी मी जाऊन अलर्कासी भेटेन. बुद्ध्या शिष्टाई करीन, भाग घेई मागून. जरी तो न ऐकेल, भाग तुझा न देईल, तरी युद्ध होईल. हा बोल आवडे की. मग सुबाहू बोले, हे मज आवडले. मग दोघे चालिले चतुरंग सेना घेऊन. पूर्वी काशीराजा जाऊन त्या अलर्का भेटून शिष्टाई करून म्हणे भागून दे राज्य. अलर्क म्हणे युद्धा वाचून न दे राज्य भागून. असे वचन ऐकून ये परतून काशीराजा. सुबाहुसी कळवून युद्धाचा निश्चय करून चतुरंग सेना घेऊन नगरा वेढून राहिला. अलर्क ते पाहून स्वये ये सेना घेऊन म्हणे करीन कंदन, मी बांधीन दोघास. अचाट सामर्थ्य योग्याचे, स्वल्प सैन्य काशीराजाचे. परी पाहता अलर्काचे, मन खचे सर्वथा. वाटे समुद्र लोटला, अलर्क मनी खचला. म्हणे हा नावरेल मला, पूर्वीच झाला अविचार. आता यावेळी आता याला शरण रिघता, तरी जाईल श्लाघ्यता. उपहास्यता होईल, आता मागे न हटावे. यावरी सैन्य लोटावे, यत्ने सैन्य मारावे. मग धरावे हे शत्रू. असा निश्चय करून पुढे सैन्य लोटून अलर्क करी दारुण. त्यासी रण जोराने. दृष्टी पडता सुबाहूची सेना काशीराजाची. परवा न धरी शत्रूची, गणना बाणांची न करी. अलर्काची सेना धाडिली यमसदना. सर्व मुक्ती प्राणा, नसे कोणा सामर्थ्य. सर्व किल्ले फोडून, खंदक भरून, तटबंदी तोडून, दरवाजे मोडून टाकिले. राजवाडे पाडून, रक्षका झोडून, सैन्याते दवडून, ध्वज तोडून टाकती. कित्येक भेदाने फोडिले, कित्येक दाने वळविले, कित्येक सामे मिळविले, धाके पळविले कित्येका. योगाचे सामर्थ्य अचाट, फोडविले किल्ले कोट. घाली कोशांची लूट, पाडूनी फूट सुबाहू. जे जे आपुले मानिले, ते ते सर्व उलटले. अलर्काचे मन भ्याले, म्हणे हे झाले विपरीत. विपाको दारुणो राज्ञा शत्रुरल्पोप्य रुंतुदहा. उद्वेजयती सूक्ष्मोपी चरणम कंटकाकुरहा. जो आपुल्या पदरचा काशीराजा मानिला साचा, तो मित्र हा शत्रूचा केला अमुचा विश्वासघात. सेनाही तिकडे वळली, ही वार्ता मला कळली. माझी शक्ती गळली, मर्यादा टळली सत्याची. प्रधानाधिक फुटले, सर्व कोश लुटले. आता बळ खुंटले, मन विटले आता माझे. हा आला कर्माचा भोग, हा मोठाच हृदरोग. रणी होता भंग, कासया मग राहावे. संभावितांची अपकीर्ती, होता जाणावी तीच मृती. अलर्क म्हणे आता स्थिती, होता भीती वाटते. इति श्रीमद परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्तमहात्म्ये 30 अध्यायः श्री दत्तात्रेयार्पणमस्तु।